तालुक्यातील खाडीपट्टा परिसरात गेल्या काही काळापासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या गंभीर समस्येकडे महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या खेड विभागाचे कार्यकारी अभियंता बाबरेकर यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात खाडीपट्ट्यातील गावांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचे नमूद करण्यात आले। तीव्र उकाड्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे। तसेच विजेच्या कमी जास्त दाबामुळे घरगुती तसेच व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होत असल्याची तक्रारही करण्यात आली। खाडीपट्ट्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन वीज वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि इतर उपकरणांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत व अखंडित ठेवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, खाडीपट्ट्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हशमत प्रकार, सुनील पवार, दीपक भांबड, विनोद बहुतुले, राजेश पालकर, संदेश शिगवण, संतोष बारे, सुभाष नात्रे यांच्यासह खाडीपट्ट्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदन यासाठी दिलं की खाडीपट्ट्यामध्ये गेले जवळजवळ 15-20 वर्ष हा लाईटचा प्रॉब्लेम आहे, पण या वर्षभरात खूपच लाईटचा प्रॉब्लेम चालला आहे आणि लोकांना पाणी मिळत नाही, लोकांना सुविधा मिळत नाही एमएससीबीची। आणि म्हणून गेली 3-4 दिवस तिकडे लाईटच नव्हता तिथे, आणि म्हणून लोकांनी तक्रारी केल्यानंतर आम्ही सगळे तिकडचे कार्यकर्ते एकत्र येऊन तिथे एमएससीबीचे आमचे बाबरेकर साहेब त्यांना भेटलो आणि त्यांच्याकडे व्यवस्थित चर्चा केल्यानंतर त्यांना त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की लवकरच 8 दिवसामध्ये आपण खाडीपट्ट्याचा जो लाईटचा विषय तो मार्गी लावू असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे। 8 दिवसानंतर बघू आम्ही वाट बघू, कारण गेली वर्षभर आम्ही ते सगळं भोगतोय। लाईटच नसतो त्या भागामध्ये, एमएससीबी पूर्ण लाईटच गोल होते आणि आता पावसाळा जवळ आल्यानंतर हे लोक आता दुरुस्तीला निघाले। त्यावर्षी पाऊस जवळजवळ 1 महिना उशिरा येतोय, थांबल्यानंतर सुद्धा हे लोक उशिरा काम करतात। म्हणून त्यांना आम्ही जाब विचारला की तुम्ही एवढं उशिरा का काम करता? ते बोले आमच्याकडे काही साहित्य नव्हतं, पण आता त्यांच्याकडे सगळं साहित्य आहे जे महिनाभर आपण 8 दिवसामध्ये पुढच्या 8 दिवसामध्ये ते खाडीपट्टी लाईट ते आम्हाला सांगितलं जातं। भैरवली, पन्हाळची ही गावं, शेवटच्या ठोकावरची गावं आहेत, त्या गावामध्ये खूप लाईटचा प्रॉब्लेम होतो। तिकडे लोकांना पाणी मिळत नाही, लाईटशिवाय तो लोकांचं काही तिथे चालत नाही। आणि म्हणून त्या इथल्या एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना आम्ही आता जाब विचारलं, त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की लवकर 8 दिवसामध्ये आम्ही हा लाईट सुरळीत करून देऊ।